रामकृष्ण हरी माऊली, एवढे जण एकत्र का जमले हाच विचार करताय ना? चला तर सांगते. आज आषाढी एकादशी निमित्त आमच्या गावातील गजानन महाराजांच्या मंदिरावर प्रसादाचे आयोजन केले होते आणि आम्ही तिकडे जायला निघालो, पण संध्याकाळची वेळ असल्यामुळे शेतातील गाड्या घरी येतात आणि आम्हाला पोहोचेपर्यंत आरती सुरू झाली. सगळ्यांना बघून धैर्य पण टाळ्या वाजवायला लागला. लहान मुलांना पाहूनच शिकतात. संस्कृती, परंपरा आणि चांगले संस्कार हे सांगण्यापेक्षा जगून दाखवली की ते आपोआप त्यांच्या मनात रुजतात आणि अशाच आठवणी आयुष्यभर सोबत राहतात. गावातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या सोहळ्याचा भाग झाले होते. एकमेकांना भेटताना आणि प्रेमाने बोलताना गावाचा खरा आपलेपणा अनुभवायला मिळतो. या क्षणामुळे परंपरा जिवंत राहतात. आणि ह्या आहेत मावस सासूबाई, ज्या मला विचारत होत्या दुपारी मी आवाज दिला तर तू कुठे होती? तर मी गेली होती विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात. तिकडे पण फार गर्दी होती. छानपैकी गजानन महाराजांचं दर्शन घेतलं. आज उपवास असल्यामुळे केळीचा प्रसाद होता. गजानन महाराजांचं हे रूप बघून मन खरंच भारावून गेलं. तर असा होता आषाढी एकादशीचा दिवस. भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये.